रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणाऱ्या पाली भुतवली धरणात इब्राहिम आझिद खान वय वर्ष 24, खलील अहमद शेख वय वर्ष 24 या दोन तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। दोन्ही तरुण हे गोवंडी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत सविस्तर घटना अशी की रायगड जिल्ह्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मुंबई महानगरपालिका हद्दीतील गोवंडी येथील इब्राहिम आझिद खान, खलील अहमद शेख व हितेश जितेंद्र कांदू वय वर्ष 25 हे तीन तरुण रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने माथेरान येथे एक दिवसीय माथेरान ट्रिप करून परतू या उद्देशाने त्यांच्या एका पाळीव कुत्र्यासह दिनांक 18 मे 2025 रोजी रात्री 3 वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी वाहनाने कर्जत तालुक्यातील नेरळ विभागात असणाऱ्या पाली भुतवली धरण परिसरात आले होते। पाली भुतवली धरणात अंघोळ करून माथेरान येथे लवकर जाऊ यासाठी आज पहाटे 5:30 ते 6च्या दरम्यान हे तिघं तरुण स्नानासाठी धरणाच्या पाण्यात उतरले। मात्र काही वेळातच इब्राहिम खान, खलील शेख यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या घेत पाण्यात बुडत असताना सोबत असणारा त्यांचा मित्र हितेश जितेंद्र कांदू याने पाहिले। हितेश कांदू हा ताबडतोब पाण्याच्या बाहेर येऊन मदतीसाठी स्थानिकांना बोलवले असता स्थानिक नागरिक यांच्या मदतीने हितेश कांदू यांनी त्याचे बुडालेल्या मित्रांना शोधण्यास यश आले। हितेश कांदू यांनी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास नेरळ पोलीस ठाण्यात पाली भुतवली धरणात त्याचे मित्र इब्राहिम खान, खलील शेख यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती दिली। सदर माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भास्कर गच्चे हे पोलीस शिपाई गणेश पाटील यांच्यासह घटनास्थळी गेले। तेथे मृतांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या सोबत असणाऱ्या कुत्र्यांनी पाहिले असता त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते। त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू पाहून उपपोलीस निरीक्षक भास्कर गच्चे हे पोलीस शिपाई गणेश पाटील यांच्या देखील डोळ्यात पाणी आले असल्याची माहिती भास्कर गच्चे यांनी दिली आहे। सदर मृतदेह नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आलाय। माती माफिया यांच्याकडून धरणातील माती काढली जाऊ असल्या ठिकाणी खड्डा होता, मात्र बाहेरून आलेल्या पर्यटकांना याची माहिती नसते, त्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज चुकतो आणि अशा प्रकारच्या घटना या घडत असतात, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।